महामार्गामुळे संपूर्ण महाराष्ट्र खरंच जवळ येऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर कदाचित येणाऱ्या काळामध्ये मिळेल। पण सध्या राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत आणि तितकाच वादात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकार आणि प्रकल्प समर्थक नेमकं हेच सांगताना दिसतायत। कारण हा महामार्ग फक्त नागपूर ते गोवा असा सरळ रस्ता नसून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना एकमेकांशी जोडणारा एक नवीन ट्रान्सपोर्ट नेटवर्क असल्याचा दावा केला जातोय। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना एका वेगवान कॉरिडॉर मध्ये जोडण्याची क्षमता या महामार्गामध्ये असल्याचं देखील सांगितलं जातंय। विशेष म्हणजे फक्त या महामार्गातून जाणाऱ्या जिल्ह्यांनाच नाही तर राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांना सुद्धा या नेटवर्कचा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो असं सरकारचं म्हणणं आहे। कारण हा महामार्ग महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग आणि औद्योगिक कॉरिडॉरशी जोडला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। पण नेमकं हे कसं घडू शकतं आणि राज्यातील कोणते भाग प्रत्यक्षात अधिक जवळ येऊ शकतात याचबद्दल आपण आज सविस्तर बोलणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला आणि तितकाच वादग्रस्त ठरत चाललेला प्रकल्प म्हणजे अर्थातच नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग। एकीकडे राज्य सरकार या महामार्गाला महाराष्ट्राच्या विकासाचा गेम चेंजर कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर असं म्हणत आहे, तर दुसरीकडे हजारो शेतकरी या प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। दरम्यान महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या एक राज्य असलं तरी प्रत्यक्ष प्रवासाच्या दृष्टीने अजूनही अनेक भाग हे एकमेकांपासून खूप दूर असल्याचं आपल्याला कायमच जाणवतं। विदर्भातून कोकणात जाणं, मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात पोहोचणं किंवा नागपूरहून गोवा गाठणं हे आजही वेळखाऊ आणि थकवणारं ठरतं। शिवाय प्रवास करताना अनेक महामार्ग बदलावे लागतात, शहरांमधील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय, याचबरोबर घाट रस्त्यांमुळे प्रवासाचा वेळ अधिकच कमी होतो। त्यामुळे राज्यातील अनेक जिल्हे एकाच राज्यात असूनही प्रत्यक्षात दूर असल्याचं चित्र दिसून येतं आणि याच पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्गाची संकल्पना पुढे आली असं देखील म्हटलं जातंय। दरम्यान फेब्रुवारी 2024 मध्ये नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली। सुरुवातीच्या आराखड्यानुसार हा महामार्ग नागपूर ते गोवा असा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला थेट जोडणारा मोठा द्रुतगती कॉरिडॉर ठरणार होता। मात्र प्रकल्प जाहीर होताच विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये याला तीव्र विरोध सुरू झाला। कारण हजारो एकर सुपीक शेती या प्रकल्पासाठी जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती। त्याचबरोबर ऊस, द्राक्ष, भाजीपाला आणि बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा सुरू केलं आणि विकासाच्या नावाखाली सुपीक जमीन नष्ट केली जाऊ नये अशी भूमिका ठामपणे घेतली। त्यामुळे वाढता विरोध पाहता ऑक्टोबर 2024 मध्ये आधीचा आराखडा रद्द करण्यात आला। त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये महायुती सरकारने MSRDC ला नव्याने पर्यायी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर काही संवेदनशील भाग आणि गावं वगळून नव्या मार्गाची आखणी करण्यात आली आणि आता या नव्या आराखड्याची राज्यभर सुद्धा चर्चा सुरू झाली आहे। नव्या आराखड्यानुसार या महामार्गाची लांबी तब्बल 54 किलोमीटरने वाढण्यात आली आहे। त्यासोबतच या प्रकल्पाचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तो जवळपास आता 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय। सुरुवातीला हा महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणारा होता, मात्र नंतर सातारा जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आला आणि आता हा महामार्ग एकूण 13 जिल्हे आणि सुमारे 40 तालुक्यांमधून जाणार असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यानुसारच आता वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील माहूर, तुळजापूर सारख्या महत्त्वाच्या 21 शक्तीपीठांना जोडण्याची ही संकल्पना आहे आणि त्यामुळेच या महामार्गाचं जे नाव आहे ते शक्तीपीठ महामार्ग असं देखील ठेवण्यात आलंय। मात्र या महामार्गाची खरी ताकद फक्त नागपूर ते गोवा जोडण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या हायवे त्याचबरोबर द्रुतगती महामार्गांना एकमेकांशी जोडणाऱ्या नेटवर्कमध्ये असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। सातारा जिल्ह्याला नव्या आराखड्यामध्ये समावेश करण्यात आल्यानंतर या महामार्गाचं महत्त्व आणखीनच वाढल्याचं म्हटलं जातंय। कारण साताऱ्याजवळ हा महामार्ग थेट मुंबई बंगळुरू या महामार्गाशी जोडला जातोय। त्याचबरोबर कराड पासून ही जोडणी केवळ 36 किलोमीटर अंतरावर असेल असं देखील सांगितलं जातंय। याचा अर्थ असा की विदर्भातून किंवा मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांना थेट पश्चिम महाराष्ट्र आणि पुढे मुंबई बंगळुरू कॉरिडॉर
वर सुद्धा प्रवेश सहज मिळू शकतोय। दरम्यान आज नागपूरहून कोल्हापूर गाठण्यासाठी साधारण 16 ते 18 तास लागतात, पण नवीन नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास 10 ते 11 तासांवर येऊ शकतो असा दावा केला जातोय। म्हणजेच जवळपास 6 ते 7 तासांची बचत यामुळे होतीये। त्यानंतर नागपूर ते सातारा प्रवासामध्ये सुद्धा 5 ते 6 तासांचा फरक पडू शकतोय। याचबरोबर नागपूर ते गोवा हा प्रवास आज 20 तासांच्या आसपास होतो, मात्र भविष्यात तो 12 ते 13 तासांमध्ये होऊ शकतो असं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या महामार्गाला मोठं महत्त्व प्राप्त होतंय, कारण शक्तीपीठ महामार्गाची जोडणी पुणे सोलापूर महामार्गाशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याचबरोबर मोहोळ किंवा मोडनीम परिसरामध्ये मोठं इंटरचेंज उभारलं जाऊ शकतंय, त्यामुळे पुणे ते तुळजापूर, पुणे ते लातूर आणि पुणे ते नांदेड हा प्रवास सुद्धा अधिक वेगवान होऊ शकतोय। आज पुणे ते तुळजापूर साधारण 5 ते 6 तासांचा प्रवास होतो, पण नवीन कनेक्टिव्हिटीमुळे हा वेळ 3 ते 3.5 तासांपर्यंत कमी होऊ शकतोय। त्याचबरोबर पुणे ते नांदेड हा प्रवास 10 ते 11 तासांवरून जवळपास 7 ते 8 तासांपर्यंत येऊ शकतो असा देखील विश्वास व्यक्त केला जातोय। इतकंच नाही तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमधून पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी सुद्धा मोठा वेळ लागतो। मात्र या महामार्गामुळे बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड हे भाग थेट नवीन कॉरिडॉरशी सुद्धा जोडले जाऊ शकतात। उदाहरणार्थ लातूर ते कोल्हापूर हा प्रवास आज 9 ते 10 तासांपर्यंत जाऊ शकतो, पण नवीन महामार्गामुळे तो 5 ते 6 तासांमध्ये होणार असं देखील म्हटलं जात आहे। यानंतर परभणी ते सिंधुदुर्ग हा प्रवास जवळपास अर्ध्या दिवसांवर म्हणजेच 7 ते 8 तासांमध्ये लागतो। मात्र त्यानंतर म्हणजेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अगदी निम्म्यावर येऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे। आणि म्हणूनच या महामार्गाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची मल्टी कनेक्टिव्हिटी आहे। परभणी जवळ जालना नांदेड द्रुतगती महामार्गाशी जोडणी, तुळजापूर जवळ सुरत चेन्नई द्रुतगती महामार्गाशी इंटरचेंज आणि तासगाव परिसरामध्ये पुणे बंगळुरू द्रुतगती मार्गाशी कनेक्शन अशी अनेक जोडणी भविष्यामध्ये या महामार्गाला मिळू शकतात असं देखील म्हटलं जातंय। म्हणजे महाराष्ट्रातील विविध महामार्ग वेगवेगळे न राहता एकमेकांशी जोडलेलं मोठं नेटवर्क तयार होऊ शकतोय। आणि आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये वेग आणि कनेक्टिव्हिटी हीच सर्वात मोठी ताकद मानली जाते। उदाहरणार्थ आज दक्षिण मुंबईहून गोव्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेने साधारण 11 तास लागतात, तर रस्त्याने 11 ते 12 तास लागतात। पण शक्तीपीठ महामार्ग आणि त्याला जोडले जाणारे इतर महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा वेळ 8 तासांपेक्षा सुद्धा कमी वेळामध्ये होऊ शकतोय असा दावा केला जातोय। म्हणजे मुंबईतील लोक सकाळी निघून संध्याकाळपर्यंत थेट गोव्याला सुद्धा पोहोचू शकतील। त्याचप्रमाणे कोल्हापूर ते नागपूर हा प्रवास आज जवळपास पूर्ण दिवसाचा आहे, पण भविष्यात तो कमी वेळामध्ये पूर्ण होऊ शकतोय। त्याचबरोबर सिंधुदुर्ग ते लातूर किंवा नांदेड सारख्या भागांमध्ये सुद्धा वेळेच्या दृष्टीने कमी वेळामध्ये प्रवास होऊ शकतोय असा विश्वास व्यक्त केला जातोय। आता याचा थेट फायदा जो आहे तो पर्यटन उद्योगाला सुद्धा होऊ शकतोय। सिंधुदुर्ग, मालवण, तरकली आणि गोवा या भागांमध्ये अधिक पर्यटक पोहोचू शकतात। त्याचबरोबर धार्मिक पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळू शकते, कारण माहूर, तुळजापूर आणि इतर शक्तिपीठांना या महामार्गामुळे अधिक वेगवान जोडणी मिळू शकते। सरकार आणि प्रकल्प समर्थकांच्या मते या महामार्गामुळे उद्योग आणि मालवाहतूक क्षेत्राला सुद्धा मोठा फायदा होऊ शकतोय। विदर्भातील कृषी माल, मराठवाड्यातील उत्पादनं आणि पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक माल कमी वेळामध्ये बंदरांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतोय। दरम्यान आज महाराष्ट्रातील अनेक जिल्हे राज्यात असूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचं सुद्धा चित्र जे आहे ते तितकंच खरं आहे। पण शक्तीपीठ महामार्गामुळे हेच जिल्हे थेट मोठ्या आर्थिक नेटवर्क मध्ये सुद्धा सामील होऊ शकतात असा दावा सरकार करतंय। मात्र या सगळ्या विकासाच्या दाव्यांबरोबरच विरोधाचं वास्तव सुद्धा तितकंच मोठं आहे। म्हणजेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हजारो एकर सुपीक शेती या प्रकल्पासाठी संपादित केली जाऊ शकते। शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे की विकासाच्या नावाखाली शेती उद्ध्वस्त होऊ शकते, कारण महामार्गामुळे काही लोकांना फायदा होईल, पण हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य विस्कळीत होऊ शकतोय। त्यामुळे योग्य मोबदला, पर्यायी जमीन आणि पुनर्वसनाचा स्पष्ट आराखडा समोर यावा अशी सुद्धा मागणी केली जाते। याशिवाय मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि नैसर्गिक भूभागातील बदल यामुळे सुद्धा पर्यावरणाला मोठं नुकसान होऊ शकतंय अशी भीती यामुळे सुद्धा व्यक्त केली जाते। त्यामुळे आता विकास आणि ग्रामीण भागातील हे वास्तव यांच्यात समतोल नेमका कसा साधला जाणार आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी खरोखरच विकासाचा गेम चेंजर ठरेल की पुढील काळामध्ये आणखी मोठा सामाजिक आणि राजकीय संघर्ष यामुळे निर्माण होईल हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तुर्तास आपण इथे थांबूया। मात्र तुम्हाला या व्हिडिओ मधला विषय जो आहे त्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।